बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंग आता यापुढे एकाही चित्रपटात दिसणार नाहीये, कारण त्याच्यावर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर काही एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे सांगते, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWICE ने रणवीरवर ही मोठी बंदी घातली आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटातून शूटिंग सुरू होण्यापूर्वीच रणवीरने अचानक माघार घेतली. त्यामुळे निर्मात्यांचं तब्बल 45 कोटी रुपयांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी 3 वेळा नोटीस पाठवून सुद्धा रणवीरने प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून अखेर त्याच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या बंदीच्या निर्णयानंतर रणवीरच्या टीमने अखेर आपलं मौन सोडलं असून आपली पहिली ऑफिशियल प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने सांगितलंय की तो जाणून बुजून या विषयावर शांत होता, कारण व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध नेहमी सामंजस्याने आणि एकमेकांना आदर ठेवूनच सोडवले पाहिजेत. त्याचं संपूर्ण लक्ष आता केवळ आगामी प्रोजेक्ट्सवर आहे. मग तुम्हाला काय वाटतं? ऐन वेळेवर चित्रपटातून असं बॅकआउट करणं योग्य आहे का? आणि रणवीरवर हा बंदीचा निर्णय सुद्धा योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.